आना होगा, होश में तुमको आना होगा, आना होगा, आना होगा। होश में आओ, होश में आओ। कलेक्टर साहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचं जय असो। कर्जदाराला न्याय मिळालाच पाहिजे। आना होगा, आना होगा, आना होगा, आना होगा। आना होगा, आना होगा, होश में तुमको आना होगा, आना होगा, आना होगा। होश में आओ, होश में आओ। कलेक्टर साहेब, होश में आओ। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं, लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचं, संघर्ष पार्टीचा, कर्जदाराला न्याय मिळालाच पाहिजे, कर्जदाराला न्याय, कर्जदाराला न्याय, मिळालाच पाहिजे, कर्जदाराला न्याय। मिळालाच पाहिजे। आज जे आपण इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज उपोषणासाठी बसलेले आहेत सर्व धरणे आंदोलनासाठी, काय तुमची मागणी त्यामध्ये बघतो? आज आमची एकच ते मागणी खाली आहे. बोला. आज आमची एकच मागणी आहे की अनिल रावसाहेब थोरात यांना 6 महिन्याची कालावधी देण्यात यावा आणि त्यांची जी फसवणूक झालेली आहे, न घेतलेलं कर्ज, त्यांना न घेतलेलं कर्ज आणि त्यांच्या घरावर आलेली जप्ती, हा खूप मोठा विचार करण्याची गोष्ट आहे। काही बँककडनं अशा पद्धतीची फसवणूक चालू आहे, तरी माननीय जिल्हाधिकारी साहेब आहे, मुख्यमंत्री साहेब आहे, यांनी या गोष्टीची दखल घ्यावी आणि योग्य तो न्याय द्यावा, यासाठी आम्ही धरणे आंदोलन इथं करत आहोत। जप्ती कशासाठी आणलेली त्यांनी? ज्यांची जप्ती आज आलेली आहे त्यांच्या राहत्या घरावरती आज एकीकडं सरकार म्हणतं आम्ही घरं देऊ, म्हाडाचे घरं देऊ, त्यांना घर देऊ, जागा देऊ, आणि आज या कर्जदाराला, न घेतलेल्या कर्जदाराला ते घर दखल करत आहे, बेघर करत आहे। त्यामुळं शासनाने याची दखल घ्यावी। म्हणजे उद्या रात्री मुख्यमंत्र्यांनी टी व्ही सेंटरवर असं सांगितलं आहे की कुणालाही बेघर होणार नाही, कोणी बेघर होणार नाही, आणि इथे जे उपोषण धरणे आंदोलन चालू, याच्याकडे तुम्ही कसं बघता? आज सर खरी गोष्ट लाजरदारी गोष्ट आहे। एकीकडे मुख्यमंत्री साहेब लाडकी बहीण करतायत, दुसरीकडे लोकांना म्हाडांचे घरं देण्याचं हे देत आहेत, आणि एकीकडे बेघर करतायत। ही खूप लाजरदारी गोष्ट आहे। याबद्दल सरकारने विचार करायला पाहिजे आणि योग्य ते न्याय अनिल थोरात यांना दिला पाहिजे। सर, आपली मागणी पूर्ण न झाल्यास पुढचे आंदोलन कोणते? आम्ही ही मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही पुढचं आंदोलन हे खूप आक्रोशाने करणार आहे। ही शाश्वती आम्ही या ठिकाणी पत्रकार बांधवांच्या माध्यमातून देत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं, कर्जदाराला न्याय मिळालाच पाहिजे। ओके सर, आपण आज इथं धरणे आंदोलन करत आहात, काय तुमचा प्रश्न? यामध्ये आमचे पीडित अनिल रावसाहेब थोरात यांनी DHFL बँकेकडून कर्ज, म्हणजे यांची फसवणूक करून एका दुसऱ्या व्यक्तीने कर्ज घेतलं, आणि त्यानंतर अप्पर तहसील कार्यालय यांनी यांना म्हणजे पहिल्यांदाच नोटीस यांच्या घराला लागली, आणि त्यांची ती नोटीस बघून यांचं सगळा परिवार, यांच्या कुटुंबामध्ये तणावाचं, भीतीचं आणि एकदम म्हणजे मानसिक सगळं त्यांच्या घराच्या त्या तणावामध्ये कुठल्या तरी प्रकारची अशी कुठलीही गोष्ट घडू नये, हे नोटिसीच्या अनुषंगाने त्यांच्या घरामध्ये खूप त्रासदायक वातावरण निर्माण झालेलं आहे। आणि तरी आमची अशी मागणी आहे जिल्हाधिकारी साहेबाला की त्यांनी आमच्या या मागणीचा 6 महिन्याची ती जप्ती थांबून 6 महिन्याचा वेळ देण्यात यावा, अन्यथा आम्ही आमच्या कर्जदार जामीनदार संघर्ष पार्टीच्या वतीने ट्रेन रोको, रस्ता रोको, बस रोको, सगळ्या पद्धतीचे आम्ही याच्यानंतर आम्ही तीव्र स्वरूपाचे असे आंदोलन करू। एक शेवटचा असा प्रश्न आहे, आता मी विचारतो, तुम्ही तसं सांगा की ज्याच्या घराची जप्ती एकदम डेअरिंगचं बरोबर, हां, हे जी घटना, जी जप्तीची जी घटना आहे, या अनिल रावसाहेब थोरात यांच्यावरती आलेला बेघर होण्याची जी जप्ती आलेली आहे, या जप्तीला
आज विषय कारणीभूत कोण आहे याचा तपास आम्ही स्वतः व्यक्ती करणार आहोत, परंतु आमच्या संघटनेच्या मार्फत करणार आहोत. परंतु आज या अनिल थोरात यांना स्थितीचा त्रास आहे, त्यांना काही आजार आहे, त्या आजारातून कदाचित या दडपशाही म्हणजे एक मुघलाई आलेली आहे. ही भारत आपल्या महाराष्ट्रावरती मुघलाई आलेली आहे. आज घर एकीकडे घर देण्याचं बोलतात आणि एकीकडे घर येतं जप्ती बोलतात. आज आमची मागणी 6 महिन्याची पुढील वेळ देण्यासाठी आहे आणि या कुटुंबाला काही बरं वाईट त्यांच्या जीवनाचं झालं तर याचा पूर्वस्थ जिम्मेदार राहणार कलेक्टर साहेब, जिल्हाधिकारी आपल्या छत्रपती संभाजीराजन छत्रपती नगरचे जिल्हाधिकारी साहेब राहतील, हे आम्ही इथं घोषित करतो. आपलं नाव सांगा. माझं नाव संदीप फुले आहे. मी कर्जदार जामीनदार बचाव संघर्ष पार्टीचा मराठवाडा महासचिव पदी काम करतो. धन्यवाद सर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.